कल्याण वालधुनी पुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ उकलले। पोलीस तपासात धक्कादायक घटना उघडकीस आली। मयत मुलाचे ग्रॅच्युटी पैसे देत नाही म्हणून सासूने मित्राच्या मदतीने सुनेची हत्या केली। कल्याण महात्मा फुले पोलिसांनी 24 तासात या गुन्ह्याचा उकल करत सासू लताबाई गांगुर्डे हिच्यासह तिचा मित्र जगदीश म्हात्रे यांना बेड्या ठोकल्यात। महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथे काल एक बातमी मिळाली होती की एक अननोन महिला आहे, वालधुनी ब्रिजच्या खाली तिचा मृतदेह पडलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळाल्याच्या नंतर आमचे MFC पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी गेले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। त्यांनी त्या महिलेचा रीतसर आम्ही पंचनामा केला। त्याच्याबद्दल अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद घेण्यात आली, चौकशी सुरू केली। त्या दरम्यान एक महिला पोलीस स्टेशनला आली व तिची सून हरवल्याची तक्रार आमच्याकडे देत होती। तिला जेव्हा फोटो दाखवला त्या महिताचा तर तिने ते ओळखला की ही माझी सून आहे। परंतु आम्ही जेव्हा चौकशी करत असताना आम्हाला दाट शंका आली की हिला कोणीतरी मारलेलं आहे। मग आम्ही आमचा तपास सुरू केला। महात्मा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नाईक, पोलीस निरीक्षक श्री नागरे आणि त्यांची टीम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना त्यांना त्या मैताच्या सुनेवरच जास्त सासूवर संशय आला आणि सून ही त्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देत नव्हती। त्या कारणास्तव सासूचा राग होता, तर सासूने तिचा त्याच्या राहत्या घरी संध्याकाळी बोलवून करपेवाडी कोळशेवाडी येथे त्याच्या साथीदाराच्या साह्याने मारहाण करून तिचा मृत्यू घडून आणला आणि तिचा मृतदेह कुणाला समजू नये म्हणून वालधुनी ब्रिजच्या खाली टाकला, असं तपासात निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहे। त्यांनी रॉड वापरलेला आहे, रॉडच्या साह्याने डोक्यावर शरीरावर मारहाण केलेली आहे। नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन परिसरात इन ऑर्बिट मॉल जवळ तेलंगणा पासिंगचा एक ट्रक दुसऱ्या वाहनात माल स्थलांतर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही वाहनं ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आलाय। या कारवाईत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। सुमारे 13 लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेला गुटखा वाशी पोलीस ठाण्यात नेऊन अधिक चौकशी करण्यात आली असता हा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी परराज्यातून आणल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी आरोपींची अधिक चौकशी सुरू आहे। आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 16/2026 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 123, 274, 275, 223, 3/5 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 26, 27, 59 अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्याची माहिती आम्हाला गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांच्या आदेशान्वये सदरचा सापळा पंचनामा केला आहे। सापळा रचून आम्ही त्या ठिकाणी माल हस्तगत केलेला आहे। पुढील तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने चालू आहे।